ओके. तर पाहाल रे आता आजच्या सेशनमध्ये आपण काय करतोय माहिती का? एक्सरसाइज 2.2 आपण ऑलरेडी करून बसलेलो आहे. ओके, ते मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करायचा बाय ॲडजॉइंट मेथड किंवा ट्रान्सफॉर्मेशन मेथड, या दोन्ही गोष्टी आपण ऑलरेडी करून बसलेलो आहे. ओके, आता काय करायचं माहिती का? ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस हा पार्ट आपण इथे स्टडी करतो की अरे या मॅट्रायसिसचा यूज काय, बरोबर. जो बुकमध्ये यूज दिला ना मॅट्रायसिसचा, तो अति बकवास आहे, मी तुम्हाला खरं सांगतो. त्याआधी मला तुम्ही हे सांगा चार्ट बॉक्सवरती की माझा आवाज वगैरे येतो का रे तुम्हाला? क्लिअर आहे? साऊंड क्वालिटी क्लिअर आहे का? येस स्टुडंट्स, आवाज येतो व्यवस्थित? येस. पाहता मी तुम्हाला काय सांगतो. तुम्हाला इतके दिवस असं वाटत असेल ना, हे इनवर्स बिनवर्स कशासाठी फाइंड करतोय, बरोबर? ठीक आहे. तर आता टेक्स्टबुकमध्ये जसा यूज दिलाय त्याप्रमाणे युजेस आपण आता इथे डिस्कस करूया. क्लिअर? तर पहा आता ते काय म्हणतात. बट ऍक्च्युअल यूज फर्स्ट डेला तर मी तुम्हाला सांगितलं होतं पहा की बाबा काय यूज करू शकतो मॅट्रायसिसचा. ओके, थोडंसं लाईक डेटा स्टोरेजसाठी वगैरे, त्याच्यावरती थोडे बहुत ऑपरेशन्स वगैरे करायचे असतील तेही करू शकतो. पण ठीक आहे, आता टेक्स्टबुकमध्ये जो आपला लास्ट एक्सरसाइज आहे ना, त्याच्यामध्ये मॅट्रायसिसचा यूज ओके कसा लाईक काय काय यूज आहे असं काय एक्सप्लेन केलं पहा. आता इक्वेशन देतो एक, 2x + 3y = 5, आणि दुसरा इक्वेशन आहे x - 4y = 9. असे दोन इक्वेशन सिम्प्लिफाय करून x आणि y चा व्हॅल्यू शोधण्यासाठी मॅट्रायसिसचा यूज केला जातो. समजतं का तुम्हाला? हे घ्या ना रे, असे दोन इक्वेशन आहेत ना इथं. या दोनही इक्वेशनला जर का तुम्हाला शोधायचं असेल, या दोन इक्वेशनला जर का तुम्हाला या दोन इक्वेशन मधून जर का x आणि y ची व्हॅल्यू शोधायची असेल, त्या केसमध्ये मॅट्रायसिसचा यूज केला जातो. सिंपल. तुम्ही म्हणाल हे तर सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणे फार सोपं आहे सर, जस्ट मल्टिप्लाय बाय 2 ना, जस्ट मल्टिप्लाय बाय 2 केलं तर इथे 18 बनतं. मायनस करा सर, मायनस करा. हे 2x आणि -2x कॅन्सल होतो. 3y + 8y = 11y. 5 - 18 is -13. म्हणजे y चा व्हॅल्यू काय रे? -13 डिवाइड बाय 11. काय बनतो की नाही? काय मत आहे तुमचं? येस स्टुडंट्स. हा, हे असं पण होतं रे, हे असंच करायचं असतं खरं तर. म्हणून सांगतो मी तुम्हाला, एंट्रन्समध्ये असा कधीच क्वेश्चन विचारला नाही जात की बाबा याचा यूज करून x आणि y चा व्हॅल्यू शोधा. कारण की हे नोन आहे की मॅट्रायसिसचा यूज करून शोधण्यापेक्षा हे असं केल्याने थोडंसं फास्ट येत असतं. मॅट्रायसिसने तर थोडंसं लेंदी बनत असतं, बरोबर ना? बट स्टील आता मेथड आहे तर पाहून पण घेऊया, बरोबर ना? तर आता लक्ष द्या काय सांगतोय तुम्हाला. पहा काय मी इथे असं लिहितोय पहा. एक मिनिट, ग्रीन कलर करतोय जरा इथे. तर आपल्याकडे ते दोन इक्वेशन जे आहेत ना रे, 2x + 3y = 5, हा आपला फर्स्ट इक्वेशन होता. त्याच्यानंतर आपला जो सेकंड इक्वेशन होता x - 4y = 9, गाईज आपला सेकंड इक्वेशन होता. ओके, याला मॅट्रायसिसच्या फॉर्म मध्ये मी कसं लिहीन पहा, जरा लक्ष द्या. इथे एक मॅट्रिक्स लिहितो, इथे एक मॅट्रिक्स लिहितो, = इथे एक मॅट्रिक्स लिहितो. बघा बघा बघा, इथे मी 2 3 1 -4 लिहीन. समजलं का तुम्हाला? x चे कोइफिशियंट काय आहेत? 2 आणि 1 नाही, काही नाही म्हणजे 1 नाही. हे पहा 2 आणि 1. y चे कोइफिशियंट काय आहेत? 3 आणि -4. हा 3 आणि -4. इथे x आणि y लिहायचं असं, आणि इथे 5 आणि 9 लिहायचं. पाहून घ्या बरं जरा. मुलांना हे समजलंय का तुम्हाला? यांना आपण असं लिहू शकतो. अरे यांचा करा ना प्रोडक्ट, तुम्हाला समजेल. प्रोडक्ट माहिती ना, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय रे? 2 × x = 2x, 3 × y = 3y, म्हणजे 2x + 3y बनणारच ना. त्याच्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम, 1 × x is x - 4y, x - 4y, बरोबर ना? असंच बनेल ना तो मॅट्रिक्स. अँड = 5 आणि 9. तेच तर म्हणतात क्वेश्चन मध्ये पण, 2x + 3y 5 आणि x - 4y 9 आहे. हाच तर बेसिकली डेटा होता क्वेश्चन मध्ये पण. सो मला असं वाटतं की मी हे असं लिहू शकतो, याला काही प्रॉब्लेम नाहीये. पहा ना, हे असं आपण लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये याच्यामध्ये. 100% आपण याला असं लिहू शकतो. किती लोक ऍग्री करतात? समजलं तुम्हाला? हे जाऊ का पुढे? आता बघा काय करायचं, याच्या पुढचा स्टेप पहा काय करायचं असतं आपल्याला. तर समजा जर का मी याला ए बोललो, ऍझ्युम करा की मी त्याला ए बोललो यार. मग आता मी काय करतोय पहा,
त्याला मी ए बोलतोय. मी ना इथे ए इनवर्स लिहितो इंटू हा ए तर आहेच आहे, बरोबर की नाही. ए इनवर्स इंटू ए इंटू इथे एक्स पण आहे, इथे वाय पण आहे. अरे मग मी ए इनवर्स इथे पण लिहितो ना मग, बरोबर ना. ए इनवर्स इथे पण लिहितो. नीट लक्ष द्या जरा, हा ए इनवर्स आधी लिहिलाय तर इकडे पण आधी लिहायचा, नंतर नाही लिहायचा. नंतर म्हणजे समजलं का, हे ए इनवर्स इकडे जाऊन नाही लिहायचा. मल्टिप्लिकेशनच नाही होत रे अदरवाईज. ते तुम्ही बघा ना करून, तो 5 आणि 9 आहे, बरोबर. समजा तर एचा इनवर्स असा काहीतरी आला, असा काहीतरी आला, तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे 5 मल्टिप्लाय करायला, बट 5च्या पुढे जायला काहीच नाहीये हे याच्यासोबत मल्टिप्लाय होण्यासाठी. समजलं का तुम्हाला काय म्हणायचं मला. सो तसं नाही करायचं, ते ए इनवर्स आधी लिहायचं, ए इनवर्स आधी लिहायचं असं इथे. सो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे हे इंटू हे, हे इंटू हे असं करायचं. ओके, आय होप तुम्हाला समजलं आहे. ओके, मी काय म्हणतोय, हा जो ए आहे ना त्याच्या इनवर्सनी इकडे पण आणि इकडे पण मल्टिप्लाय केलं मी. मला एक गोष्ट अशी समजते मुलांना इथे, की हे जे काही तुम्हाला दिसतंय, बरोबर ना, हे जे काही तुम्हाला दिसतंय हा आय आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे तो. ए इनवर्स इंटू ए इट इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स स्टुडंट्स. मग इथे आय लिहू का, सो आय इंटू एक्स आणि इथे असं वाय लिहितोय. समजलं. अरे बस एचा इनवर्स शोधा आणि इथे लिहा, आणि त्याच्यानंतर 5 आणि 9 तर आहेच ना इथे. येस, एचा इनवर्स शोधा आणि लिहा ना तिथे, काम होऊन जाईल तुमचं. मी काय करतोय पहा, इकडे ना या लेफ्ट साईडला तो जो ए होता आपला, ए काय होता, ए 2 3 1 आणि -4 असा आपला ए होता. याचा इनवर्स मी शोधायला लागतो आता. तुम्ही सांगा बरं मुलांना, एचा इनवर्स म्हणजे काय. 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए असं लिहू का इथे पहा. ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, बरोबर. तर पहिले तर मॉड ए काढतो यार. मॉड ए काय बनतं पहा बरं, हे ह्या दोघांचं प्रोडक्ट -8 मायनस या दोघांचं प्रोडक्ट दॅट इज 3, सो -11 बनतं की नाही, -11 बनतं की नाही. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ मॉड ए गाईज. हा आपला मॉड एचा व्हॅल्यू आहे. म्हणलं ओके, हा आपला आता मॉड एचा व्हॅल्यू आहे. आता याच्यानंतर ॲडजॉइंट ए काढत असतो ना आपण, ॲडजॉइंट ऑफ ए. ॲडजॉइंट ए आठवतं का, हे 2x2 मॅट्रिक्समध्ये ॲडजॉइंट ए आठवतं का. मला वाटतं हे दोघे असं स्विच होत असतात, इथे जातो -4 इथे जातो +2 आणि इकडे साईन रिव्हर्स होत असतो 1 आणि 3 मध्ये. 1च्या जागी -1 3च्या जागी -3 असा असतो ना ॲडजॉइंट ए 2x2च्या केसमध्ये. ते शॉर्टकट होतं ना आपलं, या दोघांमध्ये स्विच मारायचं, इकडे तिकडे करायचं, हा तिकडे जातो हा इकडे जातो आणि इथे फक्त मायनस साईन द्यायचं दोघांना. सो तो हा ॲडजॉइंट ऑफ आहे. मग बनतं काय माहिती का, ए इनवर्स पहा बरं, 1 डिवाइड बाय -11 इंटू ब्रॅकेट ॲडजॉइंट ए इज -4 -3 -1 2. अरे असं बनलं पहा. म्हणजेच अरे मुलांना ए इनवर्स म्हणजे काय बनला पहा, तो -11 आतमध्ये जर का गेला तर 4/11, ओके, 3/11 देन 1/11 अँड -2/11. अरे असं बनलं पहा ए इनवर्स, असं बनतोय ए इनवर्स. ओके, मग तो इनवर्स तुम्ही तिथे टाका. हे पहा इथे टाकतोय मी काय, 4/11 3/11, बरोबर गाईज, 1/11 अँड -2/11. तो इनवर्स जो आहे ना रे एचा इनवर्स, तो तिथे टाकलाय मी, बरोबर. आता लास्ट स्टेप एक बाकी आहे जी की इथे बॉक्समध्ये करतोय पहा, या बॉक्समध्ये करून घेतोय मी तो लास्ट स्टेप. काय लास्ट स्टेप म्हणजे काय, या दोघांचा प्रोडक्ट करायचा फक्त. लेफ्ट हँड साईडला तर आय इंटू XY इज XY ओनली, समजलं तुम्हाला. आणि राईट हँड साईडला यांचा प्रोडक्ट, हे पहा, हे इंटू हे, हे इंटू हे. फर्स्ट हे पहा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम करता ना मल्टिप्लिकेशन. 4 × 5 किती, 20/11 ना. येस स्टुडंट्स, पहा प्रोडक्ट 20/11 प्लस हे पहा हे असं ना, 20/11 इंटू 3 × 9 इज 27/11, 27/11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 हे पहा 5/11 -18/11, बरोबर. 5/11 -18/11. यार हे असं झालं पहा. म्हणजे इथे काय एक्स आणि वाय राहतं, दॅट इज इक्वल टू, इथे काय पहा बरं जरा आहे 47/11 ना, आणि इथे काय -13/11 का. एक्स आणि वायच्या अशा व्हॅल्यूज आहेत का, मी काही रॉंग केलंय का रे, खरंच अशा व्हॅल्यू येतात का, अशीच व्हॅल्यू आली होती का एक्स आणि वायची आपली. -4 1 काहीतरी मिस्टेक केलेलं दिसतंय का मी. नाही ना,
अशीच व्हॅल्यू आहे का? कन्व्हेन्शनली सॉल्व्ह करून पण अशीच येते का? बघा बरं, हे पहा ना, एक्सचा व्हॅल्यू काय 47/11 आणि वायचा व्हॅल्यू -13/11. थोडेसे व्हॅल्यूज ऑड दिसतात ना, म्हणून मी तुम्हाला विचारतो. ओके, करेक्ट आहे, हे असंच येतं. हां ठीक आहे, चलो ओके. काय तर मग समजलं का तुम्हाला? हे आदर्श ॲडजॉईंट बरोबर आहे रे, ॲडजॉईंटमध्ये तसंच असतं ना, तसंच असतं. बरोबर केलं मी ते ॲडजॉईंट. अरे तू नो सर म्हणतो मला. बरं एक काम कर, तू कन्व्हेन्शनली सॉल्व्ह करून बघ बरं, अशा व्हॅल्यू येतात का बघ आधी. कन्व्हेन्शनली सॉल्व्ह कर, अशा व्हॅल्यूज येतात का बघ बघ बरं आधी. कोणी केलेलं आहे का कन्व्हेन्शनली सॉल्व्ह? कन्व्हेन्शनली मीन्स लाईक तो आपला मेथड आहे ना सायमल्टेनियस सिम्प्लिफिकेशन वाला, तो करा असं म्हणतो मी. ठीक आहे, चलो जाऊ पुढे मग. मी हँड रेस करून सांगाल का किती लोकांना समजलं? मला वाटतं आणखीन एक असा घेतला पाहिजे सम आपण. यस स्टुडंट्स, प्लीज थोडंसं हँड रेस करून कळवाल मला किती लोकांना हे समजलेलं आहे थोडं बहुत. ओके, रब करतो बरं, हे सर्व रब करतो. आता बघा ना तुम्ही, एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये या मेथडवरती क्वेश्चन येण्याचं लाईक चान्सच नाही यार. कसं काय येणार तुम्ही सांगा ना, काय विचारणार? इतकं लेंदी आहे पहिली तर गोष्ट. आणि या मेथडनी करण्याऐवजी दुसरी मेथड आहे ना जी की एकदम फास्ट येत असते. सो म्हणून याचा इम्पॉर्टन्स कमी आहे. या थर्ड एक्सरसाइज जी आहे ना, फक्त आणि फक्त तो सेकंड एक्सरसाइज जो आहे ना, इन्व्हर्स काढायचा इन्व्हर्जन मेथडनी, सॉरी इन्व्हर्स काढायचा ॲडजॉईंट मेथडनी, तोच कामाचा आहे, बाकी काही कामाचा नाही. ओके, याला ना हे दोन इक्वेशन, आपण हे जे इक्वेशन सॉल्व्ह केलं होतं ना आता XYZ वाले, तर त्याला आपण इन्व्हर्जन मेथड बोलतो बरं. म्हणजे इन्व्हर्सचा यूज करून आपण XYZ व्हॅल्यूज फाइंड केलं. XY केलं, आता Z पण करूया आपण. बट इन्व्हर्सचा व्हॅल्यू फाइंड करून किंवा इन्व्हर्सचा व्हॅल्यू यूज करून आपण हे फाइंड केलं ना XYZचा व्हॅल्यू, म्हणून आपण त्याला मुलांनो इन्व्हर्जन मेथड बोलतो. इन्व्हर्जन स्टँड्स फॉर इन्व्हर्स, बरोबर. तेच एक्सप्लेन केलं इथे, हे पहा. आणि पण तेच एक्सप्लेन केलेलं आहे इथे की एक मॅट्रिक्स बघा, A × X इज इक्वल टू सम काहीतरी मॅट्रिक्स B आहे असं म्हणतात ते. A × X इज इक्वल टू B आहे. दोन्ही साईडला A इन्व्हर्सने मल्टिप्लाय केलं, मग A इन्व्हर्स × A हे तर I बनत असतो. मग इथे फक्त X राहतो. हां तेच ना, एक्स वाला मॅट्रिक्स म्हणजे XYZ वाला, आणि राईट हँड साईडला A इन्व्हर्स × B राहतो. बस करायचं प्रोडक्ट, इन्व्हर्स काढायचा आणि करायचा प्रोडक्ट, मग ऑटोमॅटिकली एक्सचा आन्सर येऊन जातो. सो आता जो प्रोसेस केला ना, एक्झॅक्टली तोच प्रोसेस मी तुम्हाला इथे सांगितला आता. ओके, तर बघा काय आता पुढे. मला वाटतं आणखीन एखादा सम घ्यायचा का असा, हा करायचा का सम, काय वाटतं तुम्हाला? हा हा 2/2चा आणखीन एक करूया असं वाटतं मला, आणि त्याच्यानंतर बघूया आपण 3/3ला जाऊया. ओके, सो सी गाईज, हे असे इक्वेशन आहेत दोन. आता या दोन इक्वेशनला मुलांना आपल्याला सिम्प्लिफाय करून एक्स आणि वायचा व्हॅल्यू शोधायचा. सो फर्स्ट इक्वेशन मी इथे लिहू का, 2x + 5y इट इज इक्वल टू 1, अँड द सेकंड इक्वेशन इज गाईज 3x + 2y इट इज इक्वल टू 7. मुलांना हे असे दोन इक्वेशन आहे, पण तुम्हालाही माहिती की हे असे दोन इक्वेशन जे काही असतात डायरेक्टली मॅट्रिसेसच्या फॉर्ममध्ये लिहायचं. आधी 2 लिहायचा, 3 लिहायचा, एक्सचे कोइफिशियंट, त्याच्यानंतर हे वायचे कोइफिशियंट लिहायचे असे. ओके, त्याच्यानंतर इथे एक्स आणि वाय लिहायचं अरे, आणि इज इक्वल टू लिहायचं 1 आणि 7. 1 आणि 7 इज इक्वल टू 1 आणि 7 हे असं लिहायचं असतं. पाहून घ्या रे बाबा, समजतं का हे? येस स्टुडंट्स, क्लिअर आहे का? पहा बरं, असंच लिहित असतो ना आपण. मग आता नंतर याच्यानंतर आपल्याला एक थोडंसं असं डोकं चालतं की हा याला आपण ए बोलूया, बरोबर. त्याला जर का समजा, आता याला जर का समजा मी ए बोलेन, तर मी एचा इन्व्हर्स इथे लिहीन. इथे तर ए आहेच आहे तो आपला, बरोबर ना, एच आहे ना तो, इंटू एक्स वाय, एक्स आणि वाय तर आहेच आहे इथे पण, आणि ए इन्व्हर्स मी इथे पण लिहीन, आणि 1 आणि 7 लिहीन इथे. पण आपल्याला हे समजायला लागतं, मग हे ए इन्व्हर्स × ए जो असतो तो आय बनतो. आय स्टँड्स फॉर आयडेंटिटी मॅट्रिक्स, म्हणजे 1 युनिट मॅट्रिक्स 1.
1 इंटू एनिथिंग इट गिव्स यू एनिथिंग. दॅट मीन्स इथे फक्त आणि फक्त मुलांना एक्स आणि वाय बनतोय अँड दॅट इज इक्वल टू इथे ए इनवर्स लिहा तुम्ही इज्जतीत आणि त्याच्यानंतर इथे 1 आणि 7 पण लिहा आणि या दोघांचा प्रोडक्ट करा म्हणजे तुम्हाला एक्स आणि वायचा व्हॅल्यू मिळेल. म्हणजे सर्व काही डिस्कशन ना याच्यावरतीच येतोय की ए इनवर्सचा व्हॅल्यू काय. समजलं का तुम्हाला? सर्व काही आता याच्यावरती चालणार आहे की ए इनवर्सचा व्हॅल्यू काय आता. मग शोधूया आता ए इनवर्सचा व्हॅल्यू. करू का इकडे राईट हँड साईडला पहा आता इथे एचा व्हॅल्यू काय पहा. एचा व्हॅल्यू काय आहे 2532. मला हा आपला एचा व्हॅल्यू आहे की नाही. येस ऑर नो. दिस इज व्हॅल्यू ऑफ ए गाईज. मग मी काय म्हणतोय एचा इनवर्स जो असतो ना तो 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए मी म्हणलो ओके 1 डिवाइड व्हॉट इज मॉड ए 2 इंटू 2 इज 4 मायनस ऑफ 5 इंटू 3 इज 15. 4 मायनस 15 मायनस 11 असतो. मी लिहिलं इथे मायनस ऑफ 11. बरोबर. ॲडजॉइंट काय पहा ना तुम्ही आता. व्हॉट इज ॲडजॉइंट आहे. ॲडजॉइंट ए मध्ये या दोघांना स्विच मारत असतो आपण. तो इथला 2 इकडे जातो, हा 2 इकडे जातो आणि हा 2 इकडे येतो. 2 2 राहणार आणि या दोघांचा साइन रिव्हर्स मारतो आपण. मायनस ऑफ 5 आणि हे मायनस ऑफ 3. बरोबर. हा सम नव्हता केला ना आपण. म्हणजे ए इनवर्स काय बनतोय पहा. -2 डिवाइड बाय 11 देन 5 बाय 11 देन 3 बाय 11 आणि हा -2 बाय 11. मग हे इथे टाकून द्या बरं. टाकून द्या इथे. -2 बाय 11 देन 5 बाय 11 देन 3 बाय 11 अँड फायनली गाईज -2 बाय 11. करा प्रोडक्ट आणि एक्स आणि वायचा व्हॅल्यू शोधा आणि मला सांगा किती बनतो. येस स्टुडंट्स, करताय का? करा कॅल्क्युलेशन करा बरं. नोट करा रे. मल्टिप्लिकेशन करा आणि सांगा एक्स आणि वायची व्हॅल्यू. चॅट बॉक्स वरती मला कमेंट करून सांगू शकता. ओके. काय नाही, प्रोडक्टच राहिलाय फक्त. मॅट्रिसेसचं प्रोडक्ट करायचं तुमचं, तितकंच बाकी आहे फक्त, नाही का. हा इन्व्हर्जन मेथड आहे. मला असं वाटतं की आज कदाचित संपून जाईल लेसन. संपेल वाटत तरी. म्हणजे लाईक एक्सरसाइजवाला कंटेंट संपेल. त्याच्यानंतर उद्या आणि परवा आपण थोडेसे टेक्स्टबुकच्या मागचे MCQ जे असतात ना त्याच्यावरती पण थोडंसं फोकस करूया हवं तर, नाही का. बरं होईल मग तसं. 3,-1 बनतो का रे की 3,1 बनतो? 3,-1 बनतोय बहुतेक. बरोबर. क्षितिज तुझं काहीतरी रॉंग झालं. 3,1 टाकलं, 3,-1 येतो बरं आन्सर. ओके. येस स्टुडंट्स, 3,-1 बनतोय बरं प्रोडक्ट. बरोबर ना. जातो मग मी पुढे जातो आता. ओके, रब करतो. आता 3/3चा घेऊ का? एक काम करतो ना आता, एक्सरसाइज मधला घेतो. हे पहा, एक मेथड ऑफ रिडक्शन नावाचं पण एक मेथड आहे, पण त्याच्या आधी आपण जरा इन्व्हर्जन मेथडचा आणखीन एक क्वेश्चन घेऊन टाकूया. बरोबर. तर बघा आता काय. तर हे असे एक्स आणि वाय वाले इक्वेशन आणि एक्स आणि वाय वाले इक्वेशन हे करण्याची गरज आहे का आता मला? होईल ना तुमच्याने आता हे? इन्व्हर्जन मेथडनी होईल की नाही सांगा बरं. सो आता हा क्वेश्चन नंबर 1 मला नाही वाटत की केलं पाहिजे. ऑलरेडी मी 2 क्वेश्चन्स तुम्हाला दाखवलेत सॉल्व्ह करून, एक्स आणि वाय वाले,
नाही का. आता आपण एक्स वाय आणि झेड मध्ये जाऊया. ओके, आता हे क्वेश्चन नंबर 2 जर का तुम्ही पाहाल, हा पण एक्स आणि वाय वालाच आहे, पण हे एका वेगळ्या मेथडनी म्हणतात, रिडक्शन मेथडनी करा असं म्हणतात. बघूया ते रिडक्शन मेथड काय, बट त्याच्या आधी थोडंसं एक्स वाय झेड पर्यंत आपण जरा जाऊया नाही का. तर बघा रे, इथे एक काम करतो मी, हे काय करतो, याचा इमेज घेतोय आणि प्रेझेंटेशनवरती बेटर एक्सप्लेन करतो हे. ओके, तर ठीक आहे, 3 क्वेश्चन्स आहेत असे. म्हणजे बेसिकली आपल्याला इथे इक्वेशन्स बनवायला लागतील इन शॉर्ट नाही का. तर पहा, बनवू शकता का बघा बरं, तुम्हाला नक्कीच 7th 8th ची आठवण येईल. पहा, वाचा क्वेश्चन वाचा. कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल, 3 पेन अँड 2 इरेझर्स इज 60. बघा इथे पेन आहे. ओके, पेन्सिल आहे, सॉरी, पहिले पेन्सिल आहे, पेन आहे आणि इरेझर आहे. असं समजा पेन्सिलचा कॉस्ट एक्स आहे, पेनचा कॉस्ट वाय आहे आणि इरेझरचा कॉस्ट झेड आहे. क्लिअर आहे तुम्हाला. मग ते काय म्हणतात, कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल्स, एका पेन्सिलचा एक्स कॉस्ट आहे, 4 पेन्सिलचा 4x कॉस्ट. अरे हे वाचा ना इथे, 4 पेन्सिलचा कॉस्ट 4x, 3 पेनचा कॉस्ट, पेनचा कॉस्ट y आहे, दॅट मीन्स 3 पेनचा कॉस्ट गाईज 3y, बरोबर. आणि 2 इरेझर म्हणे, 2 इरेझर, इरेझरचा कॉस्ट z आहे, सो 2 इरेझरचा कॉस्ट 2z असेल. इट इज इक्वल टू 60 असं ते क्लेम करतात. म्हणलं ओके, पुढे कॉस्ट ऑफ 2 पेन्सिल, हे पहा 2 पेन्सिल, 4 पेन अँड 6 इरेझर्स, याचा कॉस्ट 90 म्हणे. समजलं का, हे इथे इथे जे लिहिलं आहे बरोबर, त्याचा 90 म्हणे. म्हणलं ओके. वेर ॲज कॉस्ट ऑफ 6 पेन्सिल, 6 पेन्सिल, 2 पेन अँड 3 इरेझर, इट इज इक्वल टू 70 असं तेच सांगतात इथे परत. मग ते म्हणतात फाइंड कॉस्ट ऑफ इच आयटम बाय युजिंग मॅट्रायसेस. आणि म्हणजे ते आपल्याला एक्स वाय झेड विचारतात, एक्स वाय आणि झेडचा व्हॅल्यू विचारतात. बघा इक्वेशन असे बनले, आधी हे समजतंय का मला हे सांगा तुम्ही, हँड रेस करून सांगू शकता का प्लीज, समजलं का तुम्हाला हे, प्लीज हँड रेस करून कळवाल. ओके, क्लिअर सर्वांना आहे. सो असे इक्वेशन पहिले तर तुम्हाला बनवायला लागतात. आता मग त्याच्यानंतर ते इक्वेशन सॉल्व्ह करायचा विषय वेगळा, सॉल्व्ह करायचं शिकूया आपण. पण आधी हे तिन्ही जे क्वेश्चन दिसतात ना, तिन्ही क्वेश्चनमध्ये हे इक्वेशन बनवू आपण आधी, आणि त्यातला एकच क्वेश्चन मी सॉल्व्ह करून देईन, बरोबर. तर बघा आता हे इक्वेशन बनवला मी पहिल्या क्वेश्चनसाठी, आता दुसऱ्या क्वेश्चनसाठी बघूया जरा. पहा सेकंड क्वेश्चन बघा बरं. इफ 3 नंबर्स आर ॲडेड देअर सम इज एक्स माय, 3 नंबर, लेट दॅट 3 नंबर्स बी एक्स वाय झेड. वेन 3 नंबर्स इज ॲडेड देअर सम इज किती म्हणताय, 2 म्हणा. इफ 3 numbers are added their sum is 2. Okay, 2 times second number, हे पहा 2 times second number is subtracted from sum of first and third number. Okay, sum of first and third मधून जर का 2 times second number is subtracted, we'll get 8 here. आपल्याला मिळतो 8 म्हणे. हां, ठीक आहे, चलो. ओके, if 3 times first number is added to the sum of second and third, सेकंड आणि थर्डच्या सम मध्ये मुलांना 3 times फर्स्ट नंबर जर का आपण ऍड केला, वी विल गेट 4 हियर, बरोबर. सो फाइंड नंबर्स युजिंग मॅट्रायसेस, म्हणजे एक्स वाय झेडचा व्हॅल्यू शोधायचा आहे. बट तुम्हाला हे समजतं का, हे 3 इक्वेशन बनवले ना आपण एक्स वाय झेडच्या फॉर्ममध्ये, एक्स वाय झेडच्या फॉर्ममध्ये 3 इक्वेशन बनलेले आहेत, त्यांना सॉल्व्ह करून एक्स वाय झेडचा व्हॅल्यू फाइंड करायचा आहे. करूया आपण तो. पण पहिला टास्क आपला हा आहे की इक्वेशन फॉर्म करणे, हा फर्स्ट टास्क आहे आपला. येस स्टुडंट्स. अँड आता फायनली हे जे 2 क्वेश्चन नंबर 5 जे दिसतोय त्याचे इक्वेशन बनवूया. कॉस्ट ऑफ 3 TV अँड 2 VCR इज 35,000. बहुतेक इथे टीव्ही आणि VCRच दिसतोय. टीव्हीचा कॉस्ट एक्स, VCRचा जो कॉस्ट आहे लेट दॅट बी से फॉर एक्झाम्पल वाय. 3 टीव्हीचा कॉस्ट म्हणजे 3x, 2 VCRचा कॉस्ट म्हणजे 2y, हा आहे 35,000. किती आहे, 35,000, बरोबर. शॉपकीपर वॉन्ट्स प्रॉफिट ऑफ 1,000 पर टेलिव्हिजन अँड 500 पर VCR. ठीक आहे बाबा, पाहिजे त्याला प्रॉफिट. टीव्हीवरती प्रॉफिट पाहिजे त्याला 1,000 आणि VCR वरती प्रॉफिट पाहिजे त्याला 500, बरोबर की नाही. म्हणलं ठीक आहे, चलो ओके. पुढे बघूया जरा, पुढे पहा. ही कॅन सेल 2 TV सेट्स अँड 1 VCR अँड गेट टोटल रेव्हेन्यू ऑफ 21,500.
समजलं का काय जरा झोल? नीट विचार करा. तो 2 TV आणि 1 VCR विकल्यानंतर एवढा रेव्हेन्यू जनरेट करतो. हे पहा, 2 TV विकतोय, बरं विकतोय. अबे बट सेलिंग प्राइस काय आहे? X + 1000 ना, कारण की 1000 रुपये प्रॉफिट त्याला पाहिजे. X रुपयाला घेतलाय तो कॉस्ट, तर X रुपयेची आहे. सो X + 1000 रुपयाला तो विकणार आहे. समजलं? किती TV विकतोय तो हे पहा. ही कॅन सेल 2 TV अँड 1 VCR. 1 VCR कितीला सेल करेल? Y + 500 ला सेल करेल ना तो. अँड दॅट इज इक्वल टू गाईज 21,500. हे इतकं विकल्यानंतर इतका रेव्हेन्यू जनरेट होतो. रेव्हेन्यू आणि प्रॉफिटमध्ये फरक असतो. रेव्हेन्यू म्हणजे किती पैसा आला, प्रॉफिट म्हणजे लाईक सर्व खर्चा बिर्चा काढून लाईक किती पैसे उरले. बरोबर? तुम्हाला समजलं का हा इक्वेशन बनवलाय आपण? काही नाही रे, हे 2 × x इज 2x, मल्टिप्लाय करायचं 2x, 2 × 1000 इज 2000, 1 × y इज y + 500. इट इज इक्वल टू 21,500. बरोबर ना? हे 2000 + 500, 2500 तिकडे जाऊन मायनस होतो, म्हणजे इथे राहतो 2x + y इज इक्वल टू तिकडे 19,000 राहतो होते. मग बनला ना, हा एक इक्वेशन आहे आणि हा एक इक्वेशन आहे. पारे एक्स आणि वाय मधले 2 इक्वेशन बनले की नाही सांगा बरं तुम्ही? एक्स आणि वाय मध्ये मुलांना बनले ना 2 इक्वेशन आपल्याकडे बनलेले आहेत इथे, नाही का? सो असा आहे पहा विषय. आता फक्त इक्वेशन बनवत बसायचं नाही, आपल्याला त्याला सॉल्व्ह पण करायचं. आपल्याला त्याला सॉल्व्ह पण करायचं आहे. ओके, करूया ना, सॉल्व्ह करूया. एक मला असं वाटतं सेकंड वाला घेऊया, म्हणजे हा वाला एक्झाम्पल घेऊया. याचं इक्वेशन सॉल्व्ह करून दाखवूया आपण बाय युझिंग इनव्हर्स और बाय युझिंग मॅट्रायसिस. तुम्ही कम्फर्टेबल आहे त्याच्यामध्ये आता इक्वेशन असे बनवायचे. पण मी परत सांगतोय की एंट्रन्समध्ये हे बिलकुल लागणार नाही आपल्याला, हे क्लिअर. कुठे इक्वेशन वगैरे बनवत बसा असं म्हणतात एंट्रन्समध्ये? नाही, असे क्वेश्चन्स नाही आहेत. मी PYQचा व्हिडिओ टाकलाय ना, जसं यूट्यूबवरती मी तुम्हाला बोललोच की अपलोड केलेला आहे मी. ओके, तर तो PYQचा व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल की कोणत्या टाईपचे क्वेश्चन येतात. बरोबर? जो सेकंड एक्सरसाइज होता ना मॅट्रायसिस मधला, तो इनव्हर्सवाला, ॲडजॉइंट इनव्हर्स. बरोबर? त्याच्यानंतर तो काय 1/mod * ॲडजॉइंट आहे, तो वाला जो एक्सरसाइज होता ना, त्यावाला एक्सरसाइजवरतीच क्वेश्चन विचारले जातात. छोटंच वाटेल कंटेंट तुम्हाला, बट व्हेरिएशन पण असतात क्वेश्चनचे. बघा ना तुम्ही, याच्यामध्ये समजेल तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या. ओके ना? ठीक आहे, चलो. सो घेऊया आता क्वेश्चन नंबर 4 घेऊया करण्यासाठी. तर हे सर्व थोडंसं रब करतो आता इथे. तर याला मिनिमाइज करूया आपण. ठीक आहे, येस. तर पहा आता लक्षात काय, इफ 3 numbers आर ॲडेड अँड देअर सम इज x म्हणतात. 3 नंबर ॲड केला म्हणजे x + y + z. बरोबर ना? 3 नंबर ॲड केले जर सम येतं 2 म्हणे. मी म्हणलो ओके. ओके, त्याच्यानंतर पुढे काय म्हणतात पहा, 2 times द सेकंड नंबर, 2 times द सेकंड नंबर, 2 times द सेकंड नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड ना. सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड पहा ना, फर्स्ट आणि थर्डचं सममधून जर का हे असं मायनस केलं तर आन्सर येतो 8 म्हणे. अँड इफ 3 times फर्स्ट नंबर, 3 times फर्स्ट नंबर इज ॲडेड टू सम ऑफ सेकंड अँड थर्ड, सम ऑफ सेकंड अँड थर्ड, सम ऑफ सेकंड अँड थर्डमध्ये जर का 3 times फर्स्ट नंबर ॲड केला, आन्सर जो आहे ना तो आन्सर बनतो 4. म्हणजे ठीक आहे. फाइंड नंबर्स युझिंग मॅट्रायसिस. यार मॅट्रायसिसचा यूज करून हे आपल्याला नंबर्स शोधायचे आहेत. पण सर्वात पहिले तुम्हाला हे समजतं का की आपण याला असं लिहू शकतो? बघा काय, आपण याला असं लिहू शकतो. कोइफिशियंट लिहायचे 1 1 1 1 1 1. त्याच्यानंतर इथे लिहायचं 1 - 2 1 1 - 2 1. त्याच्यानंतर हे लिहायचं पहा 3 1 1 3 1 1 असं लिहायचं. आणि त्याच्यानंतर इथे XYZ लिहायचं. आणि त्याच्यानंतर मुलांना इथे काय जो आन्सर असतो तो 2 8 आणि 4 लिहायचा. समजतंय तुम्हाला? असं लिहायचं. आणि मग काय करायचं माहिती ना, याला A बोलायचं आणि याच्या इनव्हर्सने इथे पण मल्टिप्लाय करायचं. इकडे आधी हे इथे लिहितो, त्याच्या इनव्हर्सने इथे पण मल्टिप्लाय करायचं. हे 1 1 1 लिहितोय, 1 - 2 1 लिहितोय, 3 1 1 लिहितोय. ओके, इंटू इथे XYZ लिहितोय. ओके, इज इक्वल टू त्याचा इनव्हर्स जो आहे जो काही तो इथे पण लिहा आणि इथे 2 8 आणि 4 लिहा. बरोबर? तुम्हाला समजतं का? A इनव्हर्स इंटू A, हे पहा A × A इनव्हर्स 1च बनणार ना शेवटी. हे 1 बनणार की नाही ते समजतं का तुम्हाला? मग तो 1 जर का बनत असेल तर इथे फक्त XYZ राहणार आणि इथे फक्त A इनव्हर्स. आता Aचा इनव्हर्स काहीतरी तर बनेल, तो त्याचा इनव्हर्स लिहायचा आणि इथे 2 8 आणि 4 लिहायचा.
पहा ना, याचा जो इन्व्हर्स असतो तो इथे लिहायचा आहे, लिहून टाका त्याचा इन्व्हर्स इथं, आणि त्यानंतर 2, 8 आणि 4 ते तसं लिहून टाकायचं तिथं. येस, येस स्टुडंट्स, क्लिअर आहे तुम्हाला हे? आता तो इन्व्हर्स करण्याचा जो टास्क आहे तो तुम्हाला माहितीच आहे यार. याचा इन्व्हर्स कसा काढायचा असतो माहिती ना, तो इन्व्हर्सवाला मेथड, ते 1 बाय मॉड ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 बाय मॉड ए इंटू ॲडजॉईंट आहे ना, असंच असतं ना रे ते, 1 बाय मॉड ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए असतं. तर भला मोठा टास्क आहे तो ॲक्च्युली. तर ते परत करण्याची माझी पण आता इच्छा नाही आहे खरं तर, कारण की इतक्या वेळेस केलं ना आपण इन्व्हर्स, मला असं वाटतं हे आलं पाहिजे इथे इन्व्हर्स काढतो तुम्हाला. मग हे इन्व्हर्स काढायचं आणि मग याच्यासोबत मल्टिप्लाय करायचं आणि मग ऑटोमॅटिकली XYZचा व्हॅल्यू तुम्हाला इथे दिसायला लागतील. दिसेल रे, XYZचा व्हॅल्यू तिथे तुम्हाला मिळून जाईल, 100% मिळून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. ओके ना, बरोबर. अरे क्लिअर आहे का, पहा समजलं का? आणखीन एक मेथड आहे बरं. आता हे असे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी ना आणखीन एक मेथड आहे, ती पण मेथड डिस्कस करूया आपण आता. रिडक्शन मेथड म्हणून एक नाव आहे बेसिकली त्या मेथडला. ओके, रिडक्शन मेथड. ओके, ती मेथड आपल्याला इथे डिस्कस करायची. जाऊ का मग मी पुढे रब करून, म्हणजे करू आता पुढे एक्सप्लेन, समजलं आहे ना हे तसं? ठीक आहे, हे रब करतोय. रिडक्शन मेथड आता मी इथे स्टार्ट करतो. ओके, लास्ट आर्टिकल आहे पहा, लास्ट आर्टिकल आहे. ओके, तर बघा काय इथे संपतं आपलं हे मॅट्रायसिस. तर रिडक्शन मेथड, रिडक्शन मेथड, रिडक्शन मेथड कुठे आहे हे पहा, इथे हेडिंग आहे पहा, रिडक्शन मेथड, मेथड ऑफ रिडक्शन. ठीक आहे, मेथड ऑफ रिडक्शन मध्ये काय करायचं असं सांगतो मी तुम्हाला. सेम प्रोसेस आहे. ओके, बघा काय, समजा हे दोन असे तुम्हाला इक्वेशन दिलेले आहेत, दोन इक्वेशन दिलेत ना असे. आता मग ते दोन इक्वेशन दिल्यानंतर इज्जतीत असे दोन इक्वेशन लिहा पहिले, मग त्याच्यानंतर ते मॅट्रायसिसच्या फॉर्ममध्ये लिहायचं. हे असं लिहायचं मॅट्रायसिसच्या फॉर्ममध्ये. समजलं तुम्हाला? हे मॅट्रायसिसच्या फॉर्ममध्ये आधी ते लिहून टाकायचं असं. ओके गाईज, क्लिअर आहे तुम्हाला? हे रिडक्शन मेथड काय सांगतो मी तुम्हाला हे सांगतो. एकतर अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स बनवायचा किंवा लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स बनवायचा. म्हणजे समजा डायगोनलच्या खालती जर का इथे तुम्ही 0 आणलं, बघा ना, हे इथेपर्यंत आपण गेल्या मेथडमध्ये पण केलंच होतं ना, असं इथेपर्यंत केलंच होतं. अरे आपण, मी तुम्हाला काय सांगतोय, एकतर अप्पर ट्रँग्युलर किंवा लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स बनवायचा, इथे 0 आणायचा. तुम्ही म्हणणार इथे 0 कसा आणणार, मी तुम्हाला सांगतो ना. इथे एक ऑपरेशन करा, 2 टाइम्स रो 2 करा, रो 2 चेंजेस टू. एक काम करतो मी, हा क्वेश्चनच घेतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रेझेंटेशनमध्ये जरा करून दाखवतो व्यवस्थित, नाही का. एक 2x2चा घेतो आणि त्याच्यानंतर एक 3x3चा घेतो, दोन्ही करून घेतो. ओके, तर पहा आता. तर रिडक्शन मेथडनी आपण सॉल्व्ह करतो बरं, बाय युजिंग मेथड ऑफ रिडक्शन, मेथड ऑफ रिडक्शन. ओके, काय म्हणताय? अच्छा, बोर्डवाले एंट्रन्सची मेथड का नाही इन्क्लूड करत सिलेबसमध्ये? एंट्रन्सचा मेथड कोणता आहे ना बोर्डमध्ये पण, तो इन्व्हर्जनवाला मेथड. पहा सांगतो, याला काय करा तुम्ही, आधी इक्वेशनला आधी इज्जतीत व्यवस्थित लिहा. 2x + 3y = 9. आणि हा जो आहे ना, याला स्विच मारायला लागेल तुम्हाला. पहिले -x लिहायला लागेल, त्याच्यानंतर +y लिहायला लागेल, आणि दॅट इज इक्वल टू -2 लिहायला लागेल. ओके, तर पहा इथे 2 लिहितोय, इथे 3 लिहितोय, इथे -1 लिहितोय, इथे 1 लिहितोय, त्याच्यानंतर इथे x लिहितोय, इथे y लिहितोय, त्याच्यानंतर तो जो आन्सर आहे आपला तो 9 लिहितोय, इथे -2 लिहितोय. बरोबर की नाही? आता मी काय म्हणतो, एकतर अप्पर ट्रँग्युलर किंवा लोअर करा, डायगोनलच्या खाली 0 करा.
तुम्ही म्हणाल डायगोनलच्या खाली 0 कसं करणार सर? कसं करणार डायगोनलच्या खाली 0? मला असं वाटतं आपण आधी रो 2 ला ओके 2 नी मल्टिप्लाय करूया. रो 2 चेंजेस टू 2 रो 2 करून टाका रे. 2 नी मल्टिप्लाय डबल करा म्हणजे -2 बनतं, हे 2 बनतं. इथे x आहे, इथे y आहे, बरोबर करा. 2 नी मल्टिप्लाय करा ना, हे 18 बनतं, इथे -4 बनतं. तो 18 आणि हा -4 बनतो. 2 नी मल्टिप्लाय केलं आणि नंतर समजा या दोघांचं ॲडिशन केलं तर रो 1 आणि रो 2चा, म्हणजे असं लिहिलं तर रो 2 चेंजेस टू रो 2 प्लस रो 1. काय म्हणता मुलांना? रो 2 चेंजेस टू रो 2 ओके प्लस प्लस रो 1 बरोबर. एक्स वाय तर आहेच इथे अँड दॅट इज इक्वल टू 18 आणि इथे -4 पण आहेच ना ऑलरेडी. मग काय होतं माहिती का? इथे 2 राहतं, इथे 3 राहतं, इथे 0 राहतं, इथे 5 राहतं. अँड गाईज दॅट इज इक्वल टू इंटू एक्स वाय अँड इट इज इक्वल टू 18 अँड देन -4. आता ना प्रोडक्ट करायचं डायरेक्टली. हे पहा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमची मल्टिप्लिकेशन. 2 इंटू एक्स इज 2x, 3 इंटू वाय इज 3y. दॅट मीन्स 2x प्लस 3y बरोबर. हे असं बनलं इथे. पहा सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 इंटू एक्स इज 0x, देन 5 इंटू वाय इज 5y. फक्त 5y राहतो इथे अँड दॅट इज इक्वल टू 8 आणि इथे -4 बनतं. आता कंपॅरिझननी आपल्याला असं समजतं का रे की 5yचा व्हॅल्यू डायरेक्टली -4 म्हणजे वायचा व्हॅल्यू -4 डिवाइड बाय 5 आहे. इन्स्टंटली समजता रे कंपॅरिझननी. आणि तो जो 2x प्लस 3y आहे ना, तर त्याचा व्हॅल्यू 8 म्हणतात ना ते, पण वायचा व्हॅल्यू तुम्ही शोधलाय ना, वायचा व्हॅल्यू तुम्हीच शोधलाय ना, -4/5 म्हणून इज इक्वल टू 8 करून टाका ना तुम्ही इथं. मग ऑटोमॅटिकली तुम्हाला एक्सचा पण व्हॅल्यू मिळेल की नाही? समजलं का मुलांना? एक्सचा पण व्हॅल्यू ऑटोमॅटिकली तुमच्या हातात असणार. येस, याला बोलतो मेथड ऑफ रिडक्शन. काही नाही तर डायगोनलच्या एकतर खालती 0 करा किंवा वरती 0 करा, सो दॅट एकाचा व्हॅल्यू म्हणजे वायचा व्हॅल्यू किंवा झेडचा व्हॅल्यू ऑटोमॅटिकली डायरेक्टलीच निघून जातो. आणि मग बाय युझिंग अनदर इक्वेशन तुम्हाला ते राहिलेला एक्सचा पण व्हॅल्यू मिळून जातो. असा याचा मिनिंग आहे. हे ॲक्च्युली इलिमिनेशन मेथड आहे बरं. खरं तसं विचार केलं गेलं ना, तुम्ही 10th मध्ये जे इलिमिनेशन मेथड केलं असेल ना, तो मेथड आहे खरं तर, पण मॅट्रायसिसच्या फॉर्ममध्ये. राईट हँड साईडला 18 कसं आला असं म्हणताय का? अरे यार हां 18 नाही आहे, 9 आहे का तिथे? हां 9 आहे ना इथे. ते रो नंबर 1ला चुकून मी मल्टिप्लाय केलं. रो नंबर 1ला मी मल्टिप्लाय केलं बरोबर ना? 9 आहे. सो इथे 9 करा. 18 नाही आहे कुठे. एक मिनिट, काय मग हा 8 कसा आला इथे? हे पण समजणार पलीकडे. 9 आहे ना हा? काय करतोय मी? हे बरोबर ना? आता बरोबर आहे का? येस सर. काय अरे, आता करेक्ट आहे ना? आता करेक्ट आहे ना? माझा तुम्ही एक्सचा व्हॅल्यू शोधताय ना, बरोबर. दाखवू आणखीन एक सम करून असा? काय म्हणता मुलांना, आणखीन एक करायचं का सम? काय तुमचे व्ह्यूज सांगा बरं जरा. काय वाटतं या टॉपिक बद्दल तुम्हाला आतापर्यंत? काय म्हणजे कसं इंटरेस्टिंग आहे, बोरिंग आहे? मला तर बोर होतं शिकवते वेळी, मी खरं सांगतो. ओके, तुमचं काय? या मेथडचं नाव काय? मेथड ऑफ रिडक्शन. ओके, रिडक्शन मेथड असं म्हणायचं. ठीक आहे, मेथड ऑफ रिडक्शन. तुम्ही थोडंसं जर का विचार कराल ना, 11thचे टॉपिक्स ना खूप चांगले होते माहिती का? खरंच चांगले होते. मी काल इव्हिनिंगच्या सेशनमध्ये पण बोललेलो ॲक्च्युली. मॅथमॅटिक्सचा 11thचा जो पोर्शन होता खरंच खूप चांगला होता. तुम्ही विचार करा, टॉपिक्स आठवा जरा. परमिटेशन कॉम्बिनेशन होता, इंटरेस्टिंग होता ना. त्याच्यात नंबर ऑफ वेज वगैरे काढायचं आपण. प्रोबॅबिलिटी होता, भारी होता प्रोबॅबिलिटी पण. ओके, त्याच्यानंतर फंक्शन म्हणून लेसन होता. फंक्शन पण चांगला होता. 1 1 ऑन 2 इनटू इनवर्स बिनवर्स नाही का, असे काही लेसन होते. त्याच्यानंतर सर्कल होता, स्ट्रेट लाईन होता, कोनिक सेक्शन होता, पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला. मग ते डायग्राम वगैरे इमॅजिन करायचो आपण. लिमिट्स होता, कंटिन्युटी होता. ते दोन्ही चांगले आहेत, लिमिट्स, कंटिन्युटी. कॉम्प्लेक्स नंबर ठीक आहे, चलो तो पण असाच काइंड ऑफ रट्टावाला टॉपिक आहे. ओके, सिक्वेन्स सिरीज थोडं बहुत. अँगल अँड मेजरमेंट तर सर्वांना माहितीच होतं. सांगायचं असं की यार म्हणजे टॉपिक इंटरेस्टिंग होतं 11th मधले.
पण आता 12th मध्ये कसं आहे मी तुम्हाला सांगतोय, 12th मध्ये थोडंसं काही काइंड ऑफ रट्टावाला म्हणजे कंटेंट जरा जास्त आहे. ओके, थोडंसं सीईटीचा विचार कराल तर थोडंसं लाईक रट्टावाला पार्ट असं म्हणू शकतो मी इथे. ओके, बट आणखीन थोडंसं हायर एंडवरती जाऊन प्रिपेअर कराल जेई वगैरे, तर तिथे आणखीन थोड्याशा गोष्टी थोड्याशा फील होतील, थोडंसं आणखीन चांगलं वाटायला लागेल मे बी. ओके, असे पण काही टॉपिक्स आहेत 12th मध्ये, जसं की लाईन प्लेन केला ना आपण, चांगला होता टॉपिक लाईन प्लेन. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन पण चांगलं आहे बरं खरं तर. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, म्हणजे 12th मध्ये पण आहेत. पण 12th मध्ये असे पण काही टॉपिक आहेत जसे मॅट्रायसेस वगैरे, हे थोडेसे बोरिंग आहेत. ओके, तर पहा रे, मला काय सांगायचं आता. आता ना एप्रिल मंथ चालू आहे ना, एप्रिल एंडच आहे ऑलमोस्ट. मे अँड देन जून अँड हार्डली जुलै. मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला, जे एक्स्ट्रा प्रिपेअर करणारे स्टुडंट्स आहेत ना, ते रिव्हर्स डायरेक्शनमध्ये जे प्रिपेअर करतात, मी स्पेशली त्यांच्यासाठी सांगतोय बरं. ओके, तुम्ही जुलै एंडपर्यंत जर का कव्हर कराल ना सर्व ऑलमोस्ट बऱ्यापैकी सिलेबस, ऑगस्टपासून मी काय करीन, एक लाईक एक्स्ट्रा सेशन सुरू करेन. म्हणजे नॉर्मल लेक्चर तर चालूच असतील, बट आणखीन एक एक्स्ट्रा लेक्चर असेल तुमचं. ओके, जसं आता सेतुराज सर वगैरे घेतात बघा सेपरेट करून, नाही का, थोडंसं हार्डकोर जेई. मग त्याच्यामध्ये ना मी काय करीन, मॅथमॅटिक्सचा प्युअरली जेईचा कंटेंट. ओके, ते मी तुम्हाला शिकवेन. आरामात होऊन जातं ॲक्च्युली, कारण की बघा ना, जुलैपर्यंत जर का पूर्ण सिलेबस तुम्ही कव्हर केलेला असेल 11-12चा, बरोबर, म्हणजे जेईचं समजा 70-75% सिलेबस ऑलरेडी कव्हर झालेला असणार आहे तुमचा. आपल्याला फक्त थोडंसं लेवल वाढवायची आणि थोडंसं आणखीन एक्स्ट्रा गोष्टी डिस्कस करायच्यात. ते तर ऑगस्टपासून भरपूर टाईम आहे. ऑगस्टनंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, खूप टाईम आहे, खूप 5 महिने, मोर दॅन इनफ आहेत. तिथे खूप फास्ट होईल बरं, पण फास्ट होईल म्हणजे इव्हन ऑगस्ट पण नव्हता पकडला मी इथे, बरोबर ना. तर पण गोष्टी फास्ट होतील बरं, म्हणजे खूप असं स्लो एक्सप्लेनेशन नसेल तिथे. ओके, डेफिनेटली एक खूप प्रॉपर स्पीडमध्ये असेल, सो दॅट म्हणजे एक टॉपिक असं 3-3 दिवसात पण संपू शकतो, 3-3, 4-4 दिवसात. ओके, तर त्याच स्पीडने चाललं जाईल ते. बट त्याच्यासाठी काळजी इतकीच घ्यायची की सध्या जे काही चालू आहे व्यवस्थित प्रिपेअर करा. जे काही एक्स्ट्रा टास्क असाईन करतोय, जसं की आता आज केला मी 4 व्हिडिओ पाहण्याचा, नाही का, मॅट्रिसेसचा, तो टास्क तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. बस सांगितलेल्या गोष्टी थोडं बहुत फॉलो करा. ओके, सो दॅट तुम्ही पण इनलाईन राहाल. ओके, तर मी म्हटलं ठीक आहे, चलो. ओके, जाऊ आता पुढे. इन्व्हर्जन मेथडनी सम्स करायचं होतं ना आपल्याला. एक मिनिट, काय इन्व्हर्जन नाही, मेथड ऑफ रिडक्शननी करायचं होतं ना. एक मिनिट, काय बघा रे, आता खरं तर इथे पण 2x2 घेतलं पाहिजे होतं, 3x3 घेतलं पाहिजे होतं. बट एक काम करतो मी, 2x2चा आणखीन एक एक्झाम्पल आपण इथे सॉल्व्ह करूया आणि त्याच्यानंतर विचार करूया 3x3चा. ओके, घ्या आता यातला कोणता पण एक उचला आणि त्याला रिडक्शन मेथडनी सॉल्व्ह करा. ओके, सीईटीच्या लेवलचे कौशल ॲप्लिकेशन मधले जे लेक्चर्स आहेत ना, ते असं समजा की थोडंसं हायर एंड आहेत. म्हणजे जसं आत्ता इथे शिकवतोय, तुम्हाला डिफरन्स जाणवलाच असेल ना रे. तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पाहिलं आणि हे जर का पाहिलं तर काही डिफरन्स जाणवतो का? जस्ट मी विचारतोय तुम्हाला, स्पीडचा डिफरन्स किंवा कंटेंटचा काही डिफरन्स काही जाणवतो का? की एक्झॅक्टली सेम वाटतं? गुणेश म्हणतो नाही, डिफरन्स नाही जाणवत म्हणे. स्पीडचा तर डिफरन्स जाणवत असेल ना. ओके, डीपीपीमुळे कन्सेप्ट क्लिअर होतात. कंटेंट ना क्वांटिटी तिकडे जास्त थोडंसं, बरोबर, ठीक आहे. ॲप्लिकेशनमधले जे व्हिडिओज आहेत रेकॉर्डेड, ओके, ते पण मी तुम्हाला सांगतो की सीईटीचेच आहेत. पण सेशनमध्ये जो कंटेंट होतो समजा, तो थोडंसं स्लो होतो, कारण की फर्स्ट टाइम शिकत असतो आपण. आणि ॲप्लिकेशनमधले जे रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये जास्त मी विचार नाही करत की समजतं नाही समजत, कारण की तिथे ऑप्शन असतो परत रिपीट पाहण्याचा, नाही का. सो तिथे एक प्रॉपर स्पीडमध्ये असतं ते. तिथे थोडंसं कंटेंट जास्त असतं, एक्स्ट्रा न्यूमरिक म्हणजे थोडेसे MCQs वगैरे थोडेसे जास्त असतात. ओके, काही गोष्टी थोडेसे न्यूमरिकल्स किंवा MCQs पण थोडेसे लाईक हायर लेवलचे असतात कम्पेअर टू हे वाले. ओके, आणि त्याच्यापेक्षा आणखीन थोडंसं हायर लेवलवरती जाल तर मग थोडंसं जेईला अप्रोच करतो आपण. ते प्रॉपर जेई नाही आहे, ते नाही आहे प्रॉपर जेई मी तुमचं घेईन ऑगस्टपासून, नाही का, जर का तुम्ही हे पूर्ण सिलेबस 12चा कव्हर कराल ऑगस्टपर्यंत. ओके, ठीक आहे. आता पहा रे काय सांगतो. मेथड ऑफ रिडक्शननी सॉल्व्ह करायचं. फर्स्ट इक्वेशन इज 2x + y = 5 अँड द सेकंड इक्वेशन इज 3x + 5y = -3. असे 2 इक्वेशन आहेत पहा. मग मी काय करतोय पहा, यांना लिहितोय मी, इथे 2 लिहितोय, इथे 1 लिहितोय, इथे 3 लिहितोय, इथे 5 लिहितोय.
याच्यानंतर इथे एक्स लिहितो, इथे वाय लिहितो, यानंतर इथे 5 लिहितो, इथे -3 लिहितो, बरोबर. आता माझी इच्छा काय माहिती का, की अप्पर ट्रँग्युलर किंवा लोअर ट्रँग्युलरमध्ये कन्वर्ट झालं पाहिजे. याला 0 करू शकतो का, जरा विचार करा. इथे 0 करू शकतो का मी? मला वाटतं इथे 0 करण्यासाठी पहिले याला 2 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे इथे 6 बनेल. मग याला मायनस करूया आपण, म्हणजे ते 2 × 3 करा, 6 - 6, मग तो 0 बनेल. असं आपला फंडा बेसिक. सो मी इथे असं लिहितो पहा, रो नंबर 2 चेंजेस टू 2 टाइम्स रो नंबर 2. काय नाही रे, रो नंबर 2 ला जरा 2 ने मल्टिप्लाय केला बरं, रो नंबर 1 ॲज इट इज, याला 2 ने मल्टिप्लाय करा, इथे 6 बनतो, इथे 10 बनतो, इथे एक्स आणि इथे वाय. हे पहा, ऑपरेशन इकडे केला ना, याच्यावरती ऑपरेशन नका करू, एकाच मॅट्रिक्सवरती ऑपरेशन करा. त्याच्यानंतर इथे 5 बनतो, इथे -6 बनतो, रो नंबर 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं मी इथे, बरोबर. आता याच्यानंतर असं लिहू का रे, रो नंबर 2 चेंजेस टू रो नंबर 2 -3 टाइम्स रो नंबर 1. पहा ना, 3 टाइम्स रो नंबर 1 म्हणजे याला 3 ने मल्टिप्लाय केलं की 6 बनतं. हा, 6 - 6 -6 कराल तर 0 बनणारच ना शेवटी. मग पहा, रो नंबर 1 ॲज इट इज आहे, रो नंबर 2 चेंजेस टू रो नंबर 2, ओके, -3 टाइम्स रो नंबर 1 रो नंबर 1, बरोबर. अँड इथे x × y आहेच शेवटी, अँड दॅट इज इक्वल टू, हे पहा, रो नंबर 1 ॲज इट इज, रो नंबर 2 चेंजेस टू रो नंबर 2 -3 टाइम्स रो नंबर 1, बरोबर. केला तो ऑपरेशन. मग तुम्हाला इथे असं समजेल, हे 2 बनतं, इथे 1 बनतं, इथे 0 बनतं, हे 0 बनतं, बरं. आणि इथे ना मुलांना 7 बनतं, इंटू एक्स आणि वाय तर आहेच इथे परत. आणि गाईज दॅट इज इक्वल टू, इथे 5 बनतं, आणि इथे ना किती रे, -21 बनतं का, -21 बनतो ना, बरोबर. झालं ना. मग आता आन्सर काय पहा, रिडक्शन केलं ना तुम्ही. रिडक्शन केलं म्हणजे काय पहा, जरा तुम्ही हे मल्टिप्लाय कराल ना, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, ते बनणार 2x + y, 2x + y बनणार तिथे, ओके. सेकंड रो फर्स्ट कॉलम, हे पहा 0x + 7y, म्हणजे फक्त 7y बनणार. अँड दॅट इज इक्वल टू, इथे 5 आणि -21 आहे बरं मुलांना, 5 आणि -21 आहे. मग करायचं पहा, 7yचं व्हॅल्यू -21 करायचं, 7yचं व्हॅल्यू मुलांना -21 करायचं, म्हणजे yचं व्हॅल्यू -3 बनेल तुम्हाला इथे. yचं व्हॅल्यू काय बनेल अरे, -3 बनेल. व्हॅल्यू ऑफ y इज -3. आता मग yचा व्हॅल्यू -3 इथे जर का टाकाल तुम्ही, तर तो दुसरा इक्वेशन 2x + y = 5 आहे ना. yचा व्हॅल्यू -3 टाकाल, ऑटोमॅटिकली तुम्हाला x चा व्हॅल्यू मिळेल इथे, बरोबर ना. x चा व्हॅल्यू मिळेल की नाही ऑटोमॅटिकली, काय वाटतं, बरोबर. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे. तर हा होता पहा मेथड ऑफ रिडक्शन. काही बेसिकली एलिमेंट्स आपण रिमूव्ह करायचं, म्हणजे अप्पर किंवा लोअर ट्रँग्युलरमध्ये कन्वर्ट करायचं असतं, बस. डायगोनलच्या वरती किंवा डायगोनलच्या खालती 0 आणायचे असतात, आणि मग त्याच्यानंतर हे असं सॉल्व्ह करायचं असतं. इतकंच आहे पहा. ठीक आहे ना रे. छोटंसं होमवर्क देतो, 3/3चा एखादा सम तुम्ही करून घ्या बरं, सॉल्व्ड एक्झाम्पलमधून. काही नाही, काही अवघड नाही समजायला, असंच करायचं तिथे पण. फक्त 3/3 मध्ये अप्पर आणि लोअर ट्रँग्युलर कसं करायचं माहिती आहे आपल्याला, ऑलरेडी केलंय पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्येच, नाही का. सो मला असं वाटतं की हा टॉपिक आता आपण इथे एंड करूया, संपूया, बोर्डचा कंटेंट संपूया. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आणि परवाच्या लेक्चरमध्ये, उद्याच्या टेक्स्टबुकच्या मागच्या MCQ करूया, आणि परवाच्या लेक्चरमध्ये बघूया आणखीन काहीतरी करूया एक्स्ट्रा. येस. आणि मग त्याच्यानंतर संडेला आपण एक्झाम देऊया MCQची. सो गाईज हा सेशन मी इथे क्लोज करतो यार. ओके, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये उद्या सेम टाइमला. ओके, चलो बाय एव्हरीवन.